चला तर सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. पुढची कविता आपण घेत आहोत. कवितेचं नाव आहे अनाम वीरा. अनाम म्हणजे ज्याचं नाव कुठे घेतलं जात नाही असा वीर. अनाम म्हणजे कुठे ज्याचं नाव घेतलं जात असा वीर. ही कविता लिहिलेली आहे. तर आधी आपण जाऊया कवीकडे. कोण कवी आहेत आधी कवींची माहिती घेऊया आणि मग आपण जाऊया आपल्या कवितेकडे. तर हे कवी आहेत. कोण आहे बघा कवी? कवी आहेत कुसुमाग्रज. कोण आहेत कवी? कुसुमाग्रज आहेत. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. काय नाव त्यांचं? विष्णू वामन शिरवाडकर. आणि त्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक आहेत. हे लेखक होते. त्यांचा जन्म 1912, 1999 त्यांचा मृत्यू आहे. मृत्यूवर्ष आहे. कवी आहेत, नाटककार आहेत, लेखक आहेत. जीवन लहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा हे त्यांचे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. काव्य म्हणजे कविता. त्याचबरोबर वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट. नटसम्राट तुम्हाला माहित असेल सर्वांना. वीज म्हणाली धरतीला आणि विदूषक ही त्यांची काय नाटके प्रसिद्ध आहेत. आता ही कविता आपण जी शिकणार आहोत, या कवितेमध्ये कवीने देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणाऱ्या वेळ प्रसंगी प्राणार्पण म्हणजे प्राणाचं अर्पण करणे, प्राण अर्पण करणे, देशासाठी अर्पण करणे, अर्पण करणे, प्राण त्यागणे किंवा जीव देणे, थोडक्यात देशासाठी जीव देणे किंवा प्राण अर्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या काही माणसं ज्ञात असतात, जी माहीत असतात, आणि अज्ञात, इकडे बघा दिले, अज्ञात म्हणजे माहीत नसलेल्या सैनिकांना अभिवादन केलेले आहे. कारण हे जे वीर आहेत हे आहेत म्हणूनच आपण आज आपल्या सुखाने आपल्या घरात बसून लेक्चर अटेंड करू शकतो, अभ्यास करू शकतो आणि बऱ्याच जे काही आपण आनंदाने राहतोय हे फक्त आणि फक्त या सैनिकांमुळेच आहे. त्यामुळे आपण नक्कीच यांचा आभार मानले पाहिजेत आणि यांना आपण अभिवादन नक्कीच केलं पाहिजे. चला लक्ष द्या. अनामवीरा काय म्हटलंय त्यांनी बघा. अनामवीरा, जिथे झाला तुझा जीवनांत, तुझ्या जीवाचा जो अंत ज्या ठिकाणी झालेला आहे, स्तंभ तिथे न कोणी बांधला, पेटली न वात. तर तुझ्या जीवाचा अंत ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे कोणीही स्तंभ बांधलेला नाही, कुठेही कोणी त्या ठिकाणी जाऊन वात पेटवली नाही, म्हणजे कोणी त्या ठिकाणी दिवा पेटवलेला नाही. धगधगता सम्राच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठवून या जाशी. जसा आपला संसार आहे बरोबर, जसं तुमचे आई वडील भाऊ बहीण आहे सर्व जो संसार, तसं या लोकांना सुद्धा संसार असतो. परंतु तरी सुद्धा या संसारातून ती लोक उठून जातात. कशासाठी? तर देशासाठी जातात. कशासाठी जातात? देशासाठी जातात. आणि ज्या काही ज्वाला धडधडत आहेत बरोबर, तर एक ज्वाला म्हणून ते देशासाठी जातात आणि आपल्या शत्रूशी झुंज देत असतात. आणि कशासाठी? कारण आपण सुखाने राहावं यासाठी. मूकपणाने तमिलोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी भयना आशा, ना भयना आशा. त्या सैनिकाला कुठलाही भय नसतं, कुठली भीती नसते. त्याला फक्त दिसतो तो आपला देश, आणि आपल्या देशासाठी त्याला एवढंच माहित असतं की आपल्या देशासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देशाचं रक्षण आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपला जीव गेला, प्राण गेला तरी चालेल. आणि त्याबद्दल त्याला कुठली आशा नसते. लक्षात ठेवा, कुठली आशा नसते त्याला. तो कुठली आशा न करता तो काय करतो असतो? मरणामध्ये विलीन होसी, मरण घ्यायला सुद्धा तो तयार असतो. मूकपणाने तमिलोपती संध्येच्या रेषा. जनशक्तीचे काय म्हटलं बघा. जनशक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. तर जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव. आता लोकांची जी भक्ती आहे, आता जर तुम्ही आता सध्या हे आपल्याकडे व्हॉट्सअप आहे किंवा जे काही तुमचे सोशल मीडिया आहे, त्यामुळे तरी आज बऱ्याच लोकांना सैनिकांबद्दल अभिमान आहे. आणि आधी होतं नाही असं नाही, परंतु आता तसं प्रमाण वाढलेलं आहे. पण तरी सुद्धा जो काही आपण एखाद्या हिरोला म्हणतात ना, फिल्म स्टार असेल, एखादा नेता मंडळी असेल, तर या नेते मंडळीला जेवढा काही मान मिळतो तेवढा आपण या सैनिकांना देत नाही. काही काही ठिकाणी तो दिला पाहिजे आपण त्यांना. आणि रियासतीवर नसे नोंदले तुझे कुणी नाव, तुझं नाव कुणी असं जमीन रियासतीवर नोंदलंय का? नाहीये, असं ते म्हणत आहेत. जरीन गातील भाट 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 म्हणजे पक्षी. भाट म्हणजे काय? पक्षी. जरीन गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान.
जरी तुझं कोणी डफावर गाणं आपलं म्हणतात ना, की तुझं गुणगान जरी कोणी गायलं, नाही गायलं, तरी सुद्धा तुझं बलिदान हे सफलच जाणार आहे. कारण तू देशासाठी सर्व काही बलिदान करत आहेस. काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझा मृत्युंजय वीरा. तर माझा पहिला प्रणाम हा तुलाच आहे आणि लक्षात घ्या, की आपण हे जे काही सैनिक आहेत, हे आपल्याला अगदी देवासारखे आहेत. का बरं असं म्हणूया आपण? कारण बघा देव जसं आपल्याला आपलं रक्षण करतो, तसे सैनिक सुद्धा आपलं रक्षण करत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे देवापेक्षाही त्यांचं काम आपण मी म्हणूया तर मोठं आहे आणि कुठल्याही हिरोपेक्षा, कुठल्याही नेते-मंडळीपेक्षा नक्कीच हे आपल्याला मोठे आहे. कोण हे? आपले सैनिक. त्यामुळे त्यांना आपण नेहमीच प्रणाम केला पाहिजे. त्यांच्याशी आपल्याला चांगलं नेहमीच वागलं आलं पाहिजे. आपण त्यांच्याशी नेहमीच चांगलं वागलं पाहिजे. चांगलं त्यांना समजा तुम्हाला कुठे भेटलं, तुम्ही त्यांना अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजेत वगैरे, वगैरे. काही प्रश्नोत्तर आहेत? चांगले-चांगले आहेत. प्रयत्न करा तुम्ही. लिहू शकता. हां. आता बघा तुम्हाला एक प्रश्न दिलाय. मी टिंब-टिंब व्हायचे ठरवले आहे. मी टिंब-टिंब बनल्यानंतर भविष्यात काय करणार? टिंब-टिंब होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार? आता तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. काहींना इथे पोलीस व्हायचं असेल, काहींना डॉक्टर व्हायचं असेल, काहींना इंजिनिअर व्हायचं असेल, बरोबर? काहींना सायंटिस्ट व्हायचं असेल किंवा कोणाला लॉयर, वकील व्हायचं असेल. अगदी कोणाला हिरो सुद्धा व्हायची इच्छा असेल, हिरो किंवा हिरोईन. तर असे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि तुम्ही काय करणार? त्या होद्यात तुमच्या सदस्यांची मते काय आहेत? तुम्ही काय प्रयत्न करणार? कारण किंवा कोणाला मिलिटरीमध्ये सुद्धा जायचं असेल, हे सर्व तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. हा एक तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. इथे बघा काही वाक्य वाचायचं आणि त्या वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण तुम्हाला तयार करायचे. प्रयत्न करूया, जमतंय का बघूया आपण. गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै-पाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसाचा वर्ग कमी झाला. म्हणतात ना, काय? काय म्हणतात? ही म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. रेहानाची कंपासपट्टी हरवली. तिने घरभर शोधली. शेजारी-पाजारी जाऊन तिने पाहिली, पण कंपासपट्टी मिळत नव्हती. शेवटी ती रेहाने दप्तर सापडली. याला काय म्हणतात? काखेत कळसा आणि गावाला वळसा. इथे पण काहीतरी छान म्हण आहे. आठवा? नाही आठवलं तर मी सांगतो तुम्हाला. मलाही आठवावंच लागणार आहे. पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे-तिकडे फिरणं तर विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला, पावसात भिजून पुन्हा आठवले, की अरे आपलं घर बांधायचं आहे. काय म्हणतात याला? सांगा? शोधा. फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसा मोठा होऊ लागला, तसे त्याचे ते दोन दिसू लागले. गावात सगळे म्हणू लागले. काय म्हणू लागले? सांगा बरं? हं? घरोघरी त्या मातीच्या चुली. असं आहे का? नाही ना? काहीतरी असेल मग. शोधा आपण प्रयत्न करा. जमतंय का बघा.